यांच्या असीम कृपेने गेल्या 28-29 वर्षापासून चिंतनेचा हा कार्यक्रम इथे होतोय आणि त्या चिंतनेमध्ये वेगवेगळ्या लोकांना बोलवलं जातं. माझं भाग्य आहे की मला बाबांच्या झांझर या कादंबरीवर इथे बोलायची संधी मिळते. सर्वप्रथम आपण आपल्या पंचअवताराचा जयघोष करूया, कारण थंडी खूप आहे, थोडीशी ऊर्जा आपल्यात आली पाहिजे. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. या चिंतनीचे प्रवर्तक आदरणीय बाबा, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सोनपेटकर बाबा, माझे सन्मित्र सहकारी प्राध्यापक डॉक्टर कोमल ठाकरे, जे अभिजात आपल्या मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर जे आहे तिथे अधिष्ठाता म्हणून आहेत. मला सतत त्यांनी मार्गदर्शनही करत असतात, म्हणून माझे मार्गदर्शकही आहेत. आणि ज्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे असे जयराज दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या सर्वांसमोर मला बोलायची संधी मिळते, तीही पहिल्यांदा बॅट्समन म्हणून मलाच इथे यावं लागलं. छान वाटलं थोडं. बाबांच्या कादंबरीवर बोलायसाठी अनेकांना असं वाटतं की माझा नंबर लागला पाहिजे, कारण ते साहित्यच तसं आहे जे भारावून टाकतं. मला खूपदा बाबांबद्दलचा उल्लेख करत असताना मी थोडा वेगळा करतो. साधारणतः महानुभाव पंथामध्ये सगळे संत महंत असतात आणि एका पठडीतून जात असतात. बाबा मात्र त्या दृष्टीने बंडखोर आहेत. बाबांचं बंडखोरत्व कुठे आहे तर त्यांच्या आचारात आहे, त्यांच्या विचारात आहे, त्यांच्या एकंदर चिंतनात आहे. आणि हे बंडखोरत्व खरं म्हणजे श्री चक्रधर स्वामींकडूनच त्यांनी घेतलेलं आहे. आमचे श्री चक्रधर स्वामी तसे बंडखोरच होते. 12व्या शतकामध्ये प्रचलित समाज व्यवस्थेविरुद्ध, काळ लक्षात घ्या 12वं शतक आहे, आपण 21व्या शतकात जगतोय. आता 800 वर्षापूर्वी एवढं क्रांतिकारक पाऊल त्या काळामध्ये उचललं. आणि जेव्हा की राजेशाही जीवन पद्धती होती, राजा रामदेवरायासारखा राजा तिथे गादीवर होता, पण स्वामींनी एक नवीन दिशा समाजाला दिली. आणि त्यामुळेच महानुभाव पंथ नावाची एक आगळी वेगळी जीवन जगण्याची प्रणाली या भारतवर्षामध्ये सुरू झाली. अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारं ते चालतं बोलतं व्यासपीठ होतं, विद्यापीठ होतं, आणखी काय काय होतं, कितीही उपाध्याय कमी पडतील एवढं आमच्या स्वामींचं कार्य आहे. आणि त्या कार्यातनीच झपाटून आदरणीय बाबा शास्त्री बाबा यांनी आपला मार्गक्रम आरंभला. पठडीपेक्षा वेगळं जाऊन चिंतन करतात. झांझर नावाची ही जी कादंबरी आहे फार छोटीशी आहे. म्हटलं तर कादंबरी, म्हटलं तर दीर्घकथा, पण प्रत्येकाच्या डोक्याला झिंझण्या आणणारी सामर्थ्य या झांझर कादंबरीमध्ये. झांझर कुठेतरी खळखळाट असतो, कुठेतरी झिंझिण्यासारखं होतं. ही कादंबरी वाचत असताना आपल्याला तसंच होतं. आणि म्हणून मला या कादंबरीवर बोलायला आवडेल. यातलं समजा काही उणं असेल तर ते माझ्या पत्रात टाका, मला क्षमा करा. आणि जे सकस असेल ते सोबत घ्या. महानुभाव संप्रदाय अगदी उगमापासूनच भिन्न भिन्न साहित्य प्रकाराला हाताळणारा नवनिर्मितीचा अग्रदूत ठरलाय.
आपल्याला माहिती आहे लीळा चरित्र हा आपला आद्य चरित्र ग्रंथ, ज्या चरित्र ग्रंथामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी सगळ्यात मोठा राजमार्ग निर्माण करून दिला होता, तो आपल्या महानुभाव संप्रदायाने. पहिला व्याकरण ग्रंथ तोही आपलाच, पहिला भाष्य ग्रंथ तोही आपलाच, आद्य कवयित्री महदंबा तेही आपलीच. अशा कितीतरी आद्यत्वाच्या नोंदी पूर्वसुरींनी करून ठेवलेल्या आहेत. कादंबरी हा साहित्य प्रकार मराठीमध्ये पाश्चात्यांकडून घेण्यात आला आहे, कारण आपल्याकडे कादंबरी हा साहित्य प्रकार नव्हता. तो 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून या ठिकाणी रुळला आणि मराठीमध्ये बाणभट्टाने पहिली कादंबरी लिहिली. त्या कादंबरीचा शीर्षक होतं कादंबरी आणि त्या कादंबरीतली नायिका होती कादंबरी. त्या कादंबरीच्या नावावरून त्या कादंबरीला शीर्षक मिळालं आणि पुढे तो साहित्य प्रकार समाजामध्ये रुळला, साहित्यामध्ये रुजला आणि आज कादंबरी खूप मोठा परिपाठ घेऊन या साहित्य विश्वामध्ये आपलं स्थान निर्माण करून उभी आहे. हरिभाऊंनी जी कादंबरी लिहिली 19व्या शतकाच्या पहिल्या आपण म्हणूया की पूर्वार्धामध्ये जी लिहिली, त्यामध्ये बाल विधवांचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर मांडला गेला होता आणि पुढे तसंच चिंतन झालं. पुढे बालविधवा जो होता किंवा विधवा स्त्रियांचा जो प्रश्न होता त्याच्यावर कायदे झाले आणि त्यांना खूप काही दिशा मिळत गेली आणि आज स्त्रियांना चांगले दिवस आले. पण त्याच्या मुळाशी हरिभाऊंची कादंबरी होती. पुढे जीवनाच्या विविध छटा घेऊन कादंबरी बहरत राहिली आणि आदरणीय बाबू शास्त्री बाबांनी याच परंपरेने जाण्याची वाट चोखाळली असं मला वाटतं. डॉक्टर अशोक कामत म्हणतात, संत स्थितप्रज्ञ राहिले. या महामानवांची उज्ज्वल चरित्रे कादंबरीच्या माध्यमातून मांडणे हे मराठी साहित्याचे वैभव मानता येईल. रवींद्र भट, लीला गोळे, डॉक्टर कुमुद गोसावी किंवा अलीकडील बाबा भांड, दीपक खरात, श्रुतिश्री वडकबाळकर यांच्या संतविषयक कादंबऱ्या लक्षणीय ठरल्या आहेत. पण त्या संतांविषयीचं चिंतन मांडणाऱ्या होत्या. महावाक्यावर एवढं सखोल आणि इतकं सहज सुंदर चिंतन फक्त बाबांनी मांडलं आणि म्हणून कादंबरी विश्वात पहिलं पाऊल कादंबरीच्या स्वरूपामध्ये क्रांतिकारकरित्या बाबांनी टाकलेला आहे आणि म्हणून हाही अद्यत्वाचा मान आपल्या महानुभाव पथाकडे जातो. असं म्हणतात की कलावंत हा द्रष्टा असतो. असं जरी म्हटलं जात असलं तरी मला असं वाटतं की या कलावंताकडे तिसरा डोळा असतो. आपण सर्वसामान्य माणसं 2 डोळ्यांनी बघतो, पण आपण काय बघतो हे आपल्याला बऱ्याचदा कळतच नसतं. एखादी पणती असते आणि अंधारामध्ये ती ठेवली आहे, आपल्याला जेवढं दिसतं आपण तेवढंच वास्तव समजत असतो, पण त्याच्या पलीकडे अंधार असतो. त्या अंधारातही पुष्कळ काही असतं, आपले डोळे बघू शकत नाही. पण बाबांसारखा चिंतक जेव्हा तिथे उभा राहतो तेव्हा त्यांच्या दिव्य चक्षुने त्यांना त्याच्या पलीकडचंही दिसत असतं आणि ते दिसलेलं ते जमा करत असतात. मधमाशी सारखं ते सगळं फुलांमधला तो मकरंद गोळा करतात आणि ते मध तुमच्या आमच्या सारख्या लोकांच्या हातामध्ये देतात. म्हणून आपल्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळत असते. बाबा जसे द्रष्टे आहेत तसेच सामाजिक मूल्याच्या ऱ्हासाविरुद्ध उभं राहून त्याविरुद्ध संघर्षाच्या वाटा खुल्या करणारे शास्त्रीजी हे खरे तर स्वामीजींच्या मार्गाने जाणारे पथदर्शी आहेत असं मला वाटतं. वर्तमान काळातील सामाजिक घडामोडी, समकालीन वास्तव आणि विधायक विचारसरणी यामुळेच झांझर सारखी श्रेष्ठ कलाकृती त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आकारास आली आहे. काय नाही या कादंबरीमध्ये. त्या कादंबरीचा आशय द्रव्य, तंत्राविष्कार, सर्जनशील सहजसोपी भाषाशैली, खरं म्हणजे भाषाशैलीवर वेगळं स्वतंत्र बोलता येईल.
हल्ली प्राध्यापक लोक सोपा विषय कठीण करून सांगत असतात आणि शिक्षक कठीण विषय सोपा करून सांगतात. बाबा असे आदर्श शिक्षक आहेत. महावाक्यासारखा विषय किती आणि कसा सहज करावा ते ही झांझर कादंबरी वाचत असताना लक्षात येतं. म्हणून सहज सोपी त्यांची भाषाशैली आहे आणि सामाजिक मूल्यविचार, नैतिकता व सामाजिक बांधिलकी यांमुळे ते वाचक मनावर एक प्रकारचं गारुड करतात. आपण संमोहित होतो ते वाचत असताना. आपलं देहभान आपण विसरून जातो. आपण त्यातलं एक पात्र होऊन जगायला लागतो. हेच या कादंबरीचं खरं श्रेष्ठत्व आहे. या कादंबरीला आणखी एक आयाम आहे. इंग्रजीमध्ये एक फार चांगला लेखक होऊन गेला, ओ हेनरी. ओ हेनरीनी कथांमध्ये धक्का तंत्राचा वापर केलेला आहे. बाबांनी सुद्धा या कादंबरीमध्ये याच तंत्राचा वापर केला. आपण जेव्हा कादंबरी वाचत असतो त्या आशयासोबत आपण पुढे जात असतो. आपण त्यातला एक भाग बनून जातो आणि आपल्या डोळ्यासमोर काहीतरी शेवट कसा होईल असं काहीतरी चित्र येत असतं. त्याला खाडकन तोडतात आणि नवी दिशा देऊन पुन्हा आपल्याला आत्मपरीक्षण करायला भाग पडतात. ह्या कादंबरीचं वैशिष्ट्य इथे आहे. आणि हा धक्का देणारा यातलं पात्र म्हणजे सागर या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य वाचकांचं आत्मभान जागर करण्याचा प्रयत्न केला. खरं तर महानुभव पंथामध्ये उपदेश हा भाग खूप महत्वाचा आहे आणि बहुतेक स्त्रियांना हा प्रश्न फार मोठा पडतो की त्या उपदेशी घरातल्या असतात, लग्न झाल्यानंतर दुसऱ्या घरी जातं आणि तिथला माणूस तो मात्र उपदेशी नसतो. आणि मग या बाया बाकीच्या आपल्या पंथी लोकांना सांगतात हे अन्य आहेत, आम्ही पंथी आहोत. अन्य आणि पंथी हा भाग काय हा मला तर नाही कळला. बाबांना तर त्याचा फार मोठा प्रश्न पडला असावा, म्हणूनच चिंतन याच्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. पण उपदेश न घेताही महावाक्यासारख्या थोरल्या प्रकरणावर निरूपण करणारा या कादंबरीचा नायक सागर हा महानुभव्य परंपरेला धक्का देणारा निश्चितच आहे असं मला वाटतं. जिथे आपण साधं वचन सांगत नाही का तर आडपडदा असतो किंवा अन्य आहे, आपल्या वचनाचा भंग होईल का, असं आपल्या मनामध्ये खूप काही येत असतं. पण जिथे महावाक्यावर स्पष्टीकरण देत त्याची उकल करत करत एखादा उपदेशी नसलेला माणूस किती सहज बोलू शकतो, किती सहज त्याची मांडणी करू शकतो, आपल्याला चकित करणार आहे. आरती हे यातलं दुसरं पात्र आहे. आता आरती आणि सागर खर तर यांची ही प्रेम कहाणी आहे असं एका समीक्षकाने म्हटलं होतं. पण खर तर ही प्रेम कहाणी नाही, एकतर्फी प्रेम आहे. आरती सागरच्या प्रेमात पडते, पण सागर मात्र कुठल्याही प्रेमात पडत नाही. तो या बंधनांपेक्षा वेगळा आहे. आणि ह्या बंधनांपेक्षा वेगळा असूनही किती वेगळेपण तो जगतो ते आपल्याला या कादंबरीमध्ये वारंवार दिसत असतं. आरती या पात्राच्या मनामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो आणि ती सागरला विचारते, सागर तुला एवढी माहिती कशी रे? कारण सागर प्रत्येक वेळी चिंतने झाल्यानंतर आपले विचार जेव्हा मांडतो तेव्हा त्याची खोली जी आहे, त्याची जी व्याप्ती आहे, त्याची जी दृढता आहे ती सगळी पाहिल्यानंतर तिला प्रश्न पडतो की अरे तू उपदेश घेतला नाही आणि तू एवढं सांगतो कसं? तू तर उपदेशही घेतला नाहीस तरीही एखाद्या ज्ञानी महंतासारखा बोलतोस. यावर सागरने दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे. आपण कान देऊ नये का? सागर म्हणतो, उपदेश म्हणजे योग्य दिशेजवळ जाणं. हा अर्थ असेल तर तुम्हाला उपदेशी का समजत नाही? उपदेश म्हणजे व्यसनमुक्त असणं असं असेल तर मला सुपारीचंही व्यसन नाही. उपदेश म्हणजे वचनरूप परमेश्वरावर श्रद्धा असं असेल तर मी उपदेशीच नाही का? मी मगाशी म्हणालो की आपल्या मनामध्ये, स्त्रियांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की हे उपदेशी नाही, हे दीक्षा उपदेश घेत नाही, हे असं करत नाही. अहो नका करू देऊ. जर ते तुम्हाला साथ देतात, जर तुमच्या भक्तीच्या आड कुठे येत नाही तर तेही तेवढे श्रेष्ठ आहेत. त्यांच्या असे विनाकारण आक्षेप घेण्याची गरज नाहीये.
ही नवीन दृष्टी भावाच्या या कादंबरीतून आपल्याला पाहायला मिळते. पुढे सागर म्हणतो, श्रद्धेनं निरूपण ऐकलं की अज्ञान फिटतं. वाक्य फार सुंदर आहे. यातले तर सगळेच वाक्य सुभाषितासारखे घेण्यासारखे. श्रद्धेनं निरूपण ऐकलं की अज्ञान फिटतं, देणाऱ्याला दिल्याचं व घेणाऱ्याला घेतल्याचं समाधान मिळतं. पण कळत नाही तिथे न कळत उपदेश घडून जातो. जिथे कळत नाही तिथे न कळत उपदेश घडून जातो. किती मोठं विधान आहे. आणि हे आपल्याला समजलं पाहिजे. ह्या जाणीवा आपल्यामध्ये ज्या आहेत, ज्या काही आपण रूढी परंपरेने घेतलेल्या आहेत, त्या रूढी परंपरांना कुठेतरी आपण छेद दिला पाहिजे आणि नवं काय आहे त्याचं चिंतन आपणही केलं पाहिजे. बाबांनी इथे चिंतनीचा कार्यक्रम घेतला आणि या चिंतनीबद्दल त्यांनी फार चांगलं विश्लेषण या पुस्तकामध्ये केलंय, ते आपण पुढे बघणार आहोत. कादंबरीकाराला वाचक मनाचा ठाव अचूकपणे घेता येतो. बाबा समाजामध्ये राहत असतात ना, तेव्हा ते पुस्तकं कमी आणि माणसं जास्त वाचतात. म्हणून त्यांना बरोबर कळतं की कोणत्या ठिकाणी काय पाहिजे, काय दिलं पाहिजे, कशा शब्दात दिलं पाहिजे. अगदी चपखलपणे ते तेवढंच देतात, त्याच्यावरचं जास्तीचं देत नाही. कारण त्यांना माहिती आहे की फार जर शब्दांचा मारा केला तर हा शब्दांमध्ये दबून जाईल आणि मग केव्हा विपरीत होईल सांगता येत नाही. आरतीच्या माध्यमातून बाबांनी काय केलं तर तुमच्या आमच्या मनामध्ये जे प्रश्न उपस्थित होतात ना, ते आरतीच्या मुखामध्ये घातले. खरं तर या कादंबरीमध्ये सागर आणि आरती हे दोन मुख्य पात्र आहेत. एक नायक, एक नायिका. ह्याच्या सोबत 5-7 लोक येतात, सहज म्हणून येतात, कथानकाला गती देण्यासाठी असतात. मग त्याच्यामध्ये सरला नावाची साध्वी असेल, त्या आरतीच्या वडील आहे अण्णा, तिचा भाऊ आहे संदीप, पुढे शेवटाला त्या तिचे पती असतात, तिची 2 मुलं असतात वगैरे वगैरे. ते काही असो, हे गती देण्यासाठी आहे. पण मुख्य पात्र आरतीचं पात्र आहे मला असं वाटतं. कारण आरतीच्या मनामध्ये जे प्रश्न उपस्थित केलेले आहे, आरतीच्या तोंडी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, ते तुम्हा आम्हाला दररोज पडणारे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उकल हा सागर करत असतो. पण ह्या वाचक मनात उपस्थित झालेल्या प्रश्नांबद्दल ते म्हणतात, पण सागरचा हा नवीन पदार्थ परंपरेच्या भांड्यात शिजेल काय? कारण सागर उपदेशी नाही आणि महावाक्यावर बोलतो, थोरल्या प्रकरणावर बोलतो. नवं कितीही चांगलं असलं तरी महानुभावांच्या भांड्यात शिजत नाही. काय क्रांतिकारक होय हो. आज आम्ही थोडंसं बोललं की लेप लागतात म्हणतात. बाबांना लेप काही लागत नाही. बाबांना माहिती आहे की चक्रधर स्वामी माझ्या पाठीशी आहेत, जे काही आहे ते रोखोक गेलं पाहिजे. उपदेश नसलेल्या माणसाला ज्ञान सांगण्याचा अधिकार नाही असं म्हणण्याचा अधिकार कुणालाच नाही असं ते म्हणतात. पुढे त्यांनी पुष्कर्थ काही उदाहरणं दिली आहेत. भांडारकर व लोकमान्यांना आपली बाजू मांडायला लावणाऱ्या आमच्या पूर्वजांनी ते उपदेशी आहेत का याचा विचार केला नाही. म्हणजे आमची परंपरा चांगली आहे, पण काही लोकांमुळे आमच्याकडे आमचं अज्ञान अधिक गडद होत गेलं आणि आम्ही मग त्या परंपरेला चिकटून राहिलो. आमच्या पूर्वजांनी चांगली परंपरा जपली आहे बरं. आम्हाला पूर्वजांचं विस्मरण करता येणार नाही. कारण पूर्वज आमचे विद्वानच होते, सगळं जोखून पाहत होते, काहीतरी चांगलं देत होते. म्हणूनच 800 वर्षांपासून आमचा पंथ पुढे जातोय ना. या विश्वाला नवीन दिशा देण्याचं काम आमचा पंथ करतोय ना. ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला आव्हान केलं, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. पसा भरून दान मागितलं, ओंजळी भरून दान मागितलं. त्याच्या पहिले आमच्या श्री चक्रधर स्वामींनी पण आम्हाला असंच काहीसं दान दिलंय. ससा रक्षणाची लीळा आपल्याला माहिती आहे आणि या ससा रक्षण मध्ये अभयदान दिलेलं आहे. मग त्या सगळ्या प्राणी मात्रांना अभयदान दिलेलं आहे. तो जीव मात्र जो कोणी असेल त्याला अभय देणार, हे एवढं मोठं तत्वज्ञान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पण आज सागरला कामाचा त्रास होऊ शकतो असं जेव्हा आरतीला वाटायला लागतं, तेव्हा तिची
जी काही अपेक्षा आहे ती निरर्थक आहे असं म्हणता येत नाही, कारण असं समाजात सगळीकडे घडतंय. अनाहूतपणे उपरोक्त विचार सर्वसामान्य वाचकांना तसेच महानुभाव मंडळींना आपलाच आंतरिक आवाज त्यावेळी वाटू लागतात. झांजरमधील सागर, आरती, सरला, अण्णा, संदीप, नीरज, प्रतीक व समीर ही पात्र काल्पनिक आहे. ह्या पात्रांना कुठलाही वास्तवतेचा गंध नाही, पण यातले पाठज्ञ आणि प्रवाचक हे मात्र खरे आहे असं कादंबरीकारांनीच आपल्या मनोगतामध्ये सांगितलंय. पण मला असं वाटतं की ही जी पात्र आहेत ना याच्यामधली ही वास्तवात आहे. मला असं नेहमी वाटतं की मी यांना भेटलोय, मी यांच्याशी बोलतो, सातत्याने माझ्या संपर्कात आहे, आणि इथेच कादंबरीकाराचं खरं कस लागलेलं आहे की ही पात्र जिवंत होऊन आपल्या अवतीभोवती फिरत असतात. जेव्हा धग नावाची कादंबरी मी वाचतो त्यावेळी मला त्यातली जी कौतिक आपल्या अवतीभोवती कुठेतरी फिरताना दिसते, उद्धव शेळकेंची धग, तशीच झांजर मधली ही आरती मला कुठेतरी माझ्या अवतीभोवती असलेली दिसते, आणि तिच्या मनातले प्रश्न हे माझेही प्रश्न होऊन जातात, आणि त्याची उत्तरं मात्र सागर प्रत्येक वेळी देत असतो. सामान्य माणसाला पडणारे प्रश्न त्या पात्रांच्या माध्यमातून उपस्थित होतात. त्या अर्थी ही पात्र खरी आहे असे आपल्याला वाटायला लागते, आणि कादंबरीचा अवकाश साधारणतः कुठली कादंबरी घेतली की जीवनाचा पूर्ण अवकाश त्या ठिकाणी मांडलेला असतो, जीवनाचा एक पटच मांडलेला असतो. पण ह्या कादंबरीला फक्त आणि फक्त 15 दिवसांचा अवकाश मिळालेला आहे. संपूर्ण कथानक 15 दिवसांमध्ये फिरतं. त्यातले 8 दिवस ही आरती आणि सागर रामटेकला स्थानावर भेटतात, निसर्गरम्य ठिकाणी, आणि तिथे ओळख होते. पुढे महावाक्याचा कार्यक्रम असतो. हल्ली महावाक्याचा कार्यक्रम महिना 1.5 महिना चालतो, पण ह्या कादंबरीमध्ये तो केवळ 8 दिवसाचा आहे, 1 आठवड्याचा, आणि महावाक्याचं निरूपण मात्र आहे. हा नवीन दिशा आपल्याला या ठिकाणी मिळते. या 15 दिवसाच्या परिप्रेक्षात उलगडत जाणाऱ्या महावाक्याची सोपी उकल करत जाणं हा कादंबरीचा गाभा घटक आहे. महावाक्य इतकं सोपं नाहीये. एखाद्या कांद्याला जसे एकावर एक आवरण असतात, एक पदर काढला की दुसरा निघतो, दुसरा काढला की तिसरा निघतो, तिसरा काढला की चालले खाली 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 खाली, किती उकलायचं. महावाक्य तसंच आहे. पण तरी देखील कादंबरीकाराने इथे फार खूबीने चांगली गोष्ट केलेली आहे. ती म्हणजे या एकाच वाक्याला, महावाक्याला, वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या पद्धतीने उकल केलेली आहे. अगदी महावाक्याचा असा अर्थ कसा घ्यायचा, तर तो अनेक टप्प्यांमध्ये आपल्याला करावा लागतो, आणि मग आपल्याला ते कळत नाही. मग त्याचे पद कसे काढायचे, त्याची उकल कशी करायची. सोप्या शब्दात सांगतात, जशी रेल्वे असते ना, रेल्वेला इंजिन असतं, एसीचा फर्स्ट क्लास असतो, सेकंड क्लास असतो, थर्ड क्लास असतो, पेंट्री कार असते, जनरल डबा असतो, गार्डचा डबा असतो. रेल्वे एकच आहे, पण सगळे कप्पे वेगळे आहेत. आमच्या महावाक्यातले अर्थही असेच आहे. जितके बारकाव्याने आम्ही ते उकलत जाऊ तेवढे आम्हाला ते उकलता येतात. आणि ह्या उकल करण्यामध्ये सागरची दीक्षाविधी, आता बघा, ज्या माणसाला साधा उपदेश नाही तो माणूस महावाक्याच्या शेवटच्या दिवसाला दीक्षा घ्यायला तयार होतो. क्रांतिकारत्व येथे कुठे आहे क्रांतिकारत्व? त्याने जे ज्ञान मिळवलेलं आहे ते कुठल्या तरी वैरागी बाबाकडे तो राहतो, आणि वैरागी बाबाकडे राहत असताना वैरागी बाबांनाही त्याची पात्रता माहिती आहे, म्हणून ते महावाक्य त्याला सांगतात, त्याची उकल त्याला सांगतात, आणि तो ते शिकून घेत असतो. हे वैरागी बाबा दुसरे तिसरे कोणी नसून त्याच्याच कॉलेजमध्ये असणारे त्याचे प्राचार्य असतात. त्या प्राचार्यांनी दीक्षा घेऊन वैराग्य, कठोर वैराग्य सांभाळत पुढचं जीवन क्रमित करत असतात. सागर त्यांना भेटतो आणि त्यांना ते सांगतात. पुष्कळदा आपल्याला वाटतं की त्याच्या जीवाची जोड असेल तेव्हा मिळेल. जोड असेल की नसेल माहिती नाही, पण तुम्ही त्याला ते सांगा, तो प्रवृत्त करा, तो आपोआपच त्या दिशेला जाईल.
आणि हेच या कादंबरीचं पुन्हा मला यश पाहायला मिळतं. जरी कादंबरीमध्ये एकतर्फी प्रेम असलं तरी ही जी आरती आहे हिचं प्रेम सफल होत नाही, पण त्याच्यातही ती जिंकते. बरं, बघूया पुढे आपण की कादंबरी म्हणजे 12 प्रकरणापर्यंत खरं तर ही कादंबरी उच्च पातळीवर जाते आणि आपल्या डोक्याला झिंझिण्या देते. पण 13वं प्रकरण बाबांनी मुद्दाम त्याच्यामध्ये घातलेलं आहे. खरं तर बाबांची आंतरिक जाणीव आणि नेणीव ही महानुभाव पंथ आहे. चक्रधर स्वामी आहे, त्यांचं तत्वज्ञान आहे आणि त्या समर्पित जीवनाने ते भावनेने ते जगले. त्याच्यामुळे 13व्या प्रकरणामध्ये त्यांनी महानुभाव पंथाचं श्रेष्ठत्व आरतीच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आणि 10 वर्षाचा कालखंड त्या शेवटच्या प्रकरणामध्ये आहे. मग त्या 10 वर्षामध्ये तिचं लग्न होतं, तिला मुलंबाळ होतात, नवरा छान असतो, सासरा असतो, सगळं छान छान असतं आणि ती सगळ्यांना सांभाळून घेते. कादंबरीची मूळ जाणीव नेणीव ही महानुभाव पंथाच्या कुशीतली आहे. चक्रधर स्वामींना अपेक्षित असणारा निखळ जीवन प्रवास जननिष्ठ जाणीवेचा आहे. त्यामुळे 13व्या प्रकरणाला 10 वर्षाचा अवकाश देऊन महानुभाव आचार प्रणाली, तत्वज्ञान व सांसारिक स्थितीचा आदर्श उभा केलाय. महानुभावांच्या झोळीत कुटकेच असतात एवढंच मला माहिती होतं, पण आत्मविकासासाठी लागणारं धनही त्यात आहे हे माहीत नव्हतं. असं जेव्हा आरतीचा सासरा आरतीला म्हणतो तेव्हा महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानाचा विजय झालेला असतो. तेव्हा महानुभाव पंथाचं तत्वज्ञान जिंकलेलं असतं. कारण आमच्या झोळीतले कुटके लोकांना माहिती आहे, पण तत्वज्ञान का माहिती नाही? कारण आम्ही ते सांगितलं नाही. ते ही आरती सांगते. आरती सुद्धा पंथातलीच आहे, उपदेशी आहे, पण सागरच्या बरोबरीत जाणारी नाही. पण सागर करून ती प्रत्येक प्रश्नाची उकल करून घेते आणि प्रत्येक प्रश्नाची उकल करून घेणं हेच तिच्या जिज्ञासेचं खरं कारण आहे. आणि म्हणून जिज्ञासा महत्वाची. जोवर महिमभटांनी स्वामींना प्रश्न विचारले, आमच्या बाईसांनी महदंगांनी प्रश्न विचारले, तोवर स्वामी बोलत गेले. आमच्या श्रीकृष्णाला अर्जुनाने जोवर प्रश्न विचारले तोवर आमचे श्रीकृष्ण महाराज तत्वज्ञान सांगत राहिले. जिथे जिज्ञासा संपली तिथे तत्वज्ञानही थांबलं आणि मग पुढे आपलं फार नुकसान झालं. स्वामी उत्तराबद्ध जात असताना म्हणतात की माया येईल तर मी महावाक्य वाखाणेन. म्हणजे एवढं जिज्ञासेचं काम आपल्या हातून व्हायला पाहिजे. आपण सतत विचारलं पाहिजे, विचारत राहिलं पाहिजे, तरच आपण खऱ्या अर्थाने पंथाच्या आदर्श उपासक असू. विचारलंच पाहिजे, आपली जिज्ञासा संपली पाहिजे, त्या जिज्ञासेतून नवीन नवीन आपल्या डोळ्यासमोर काही आलं पाहिजे. आणि म्हणून मला हे वाक्य फार महत्वाचं वाटतं की महानुभावांच्या झोळीत कुटकेच असतात एवढंच मला माहीत होतं, पण आत्मविकासासाठी लागणारं धन, तर शब्द लक्षात घ्या, आत्मविकास महत्वाचा आहे. आम्ही इथे का आलो या सृष्टीमध्ये? अनंत जन्म आम्ही घेऊन इथे येतो आणि तसेच जातो असं होता कामा नये. म्हणून खरं ज्ञान जर कुठे असेल तर ते महानुभाव पंथामध्ये आहे. आणि महानुभाव पंथातलं तत्वज्ञान आत्मविकास करू शकतं, आमच्या जीवाचा उद्धार करू शकतं. इतकं धन तिच्या सासऱ्याला सुद्धा कळलेलं आहे. या कादंबरीची सुरुवात रामटेकच्या तीर्थस्थानापासून झाली असं मी तुम्हाला सांगितलं. आणि रामटेक अर्थातच निसर्गरम्य ठिकाण आहे आणि तो जो मुलगा आहे तो आपल्या सालवर्डीच्या जंगलामध्ये तिथे राहणारा मुलगा. आणि या कादंबरीचा शेवटचा होतो ना तो सुद्धा ढोऱ्या डोंगरातला. हा सागर जो आहे दीक्षा घेतल्यानंतर जन्मक्षेपणासाठी ढोऱ्या डोंगरामध्ये जातो. तिथेही निसर्ग आहे, निसर्ग सर्वत्र आहे. आणि या कादंबरीचं इथे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की यातली जी शब्दरचना आहे, यातली जी मांडणी आहे ती आमच्या डोळ्यासमोर एक चित्र उभं करते. जसं आपण सिनेमा बघत असतो, सिरियल बघत असतो आणि चित्र आपल्या डोळ्यासमोर धावत असतात, ते चित्र जसेच्या तसे शब्दांच्या माध्यमातून उभं करण्याचं सामर्थ्य बाबांच्या या लेखणीमध्ये आहे असं मला वाटतं.
भाषा शैलीबद्दल म्हणाल तर दैनंदिन जीवनातील सर्वसामान्य माणसांची भाषा ही अनलंकृत असते. आपण काही खूप अलंकारयुक्त वगैरे बोलत नाही. म्हणजे मी माझ्या पत्नीला असं कधी म्हणत नाही, प्रिये मला प्याला भर जल आणून देशील का, आणि माझ्या घशामध्ये असं बिसं काही वस्त्र म्हणतो पाणी. किती सोपं आहे हे. सोपं जे असतं ना हे मांडणं कठीण आहे. माझं पांडित्य दाखवायचं असेल तर मला नफेदार शब्द बोललो की खूप छान वाटतं. खरं नसतं बरं ते. बाबाच्या भाषेमध्ये ही सहजता आहे म्हणून मला ही अनलंकृत भाषा आवडते. कादंबरीकारांनी ती सहज सोपी वापरली आहे. आणखी एक गंमत त्याच्यामध्ये, त्यातली वाक्य आहेत ना, छोटी छोटी वाक्य. पुष्कळशी वाक्य तर अशी आहेत की जी सुभाषित म्हणून आपण दररोज वापरू शकतो. इतकं वैभव. आणि पात्र रचनेबद्दल मी जसं बोललो तसं बाबांच्या लेखणीबद्दल परमपूजनीय खामणीकर बाबा काय म्हणतात ते आधी आपण लक्षात घ्या. ते म्हणतात की लेखणी जरी कल्पनेच्या पंखावर आरूढ झाली असली तरी वास्तवतेचा आभास निर्माण करण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये जाणवतं. लफेदार वाक्य आहे, पण वास्तवाचा आभास निर्माण करणं हे फार महत्वाचं आहे. हे वास्तव आमच्या डोळ्यासमोर उभं केलं जातं. हे या कादंबरीकाराचं खरं वैशिष्ट्य आहे. आणि जेव्हा असं वास्तव आमच्या समोर येतं तेव्हा मग आम्ही पण विचारप्रवण होतो. आम्हाला पण आमचं आत्मचिंतन करता येतं आणि आम्ही विचार करतो की आम्ही याच्यात कुठे बसतो आणि मला कोणती दिशा योग्य आहे, त्या दिशेने आम्ही गेलं पाहिजे. आणि जिथे गेलं पाहिजे असं वाटतं तिथे कादंबरीकाराचा जय आहे. तिथे ते खऱ्या अर्थाने जिंकलेले असतात. सिल्लोडचे मोठे बाबा काही पुढे जाऊन म्हणतात की आपली भास्कर भट्ट बोरीकर यांच्यासारखी प्रतिभा आहे. भास्कर भट्ट बोरीकरांचं आमच्या मांडवा पंथावर फार मोठे उपकार आहेत. त्यानंतर दुसरे भास्कर भट्ट बोरीकर इथे बसलेले आहेत. आणि पारमंडलाचार्य परमपूजनीय परमहंत लासूरकर बाबा म्हणतात, महानुभवांच्या नवसाहित्याला आता चांगले दिवस येताना दिसतात असं हे पुस्तक वाचून वाटतं. आम्ही 6,500 ग्रंथांची परंपरा सांगतो, पण मला असं वाटतं की 17व्या 18व्या शतकापर्यंत खऱ्या अर्थाने नवनिर्मिती झाली आणि आता 20व्या 21व्या शतकामध्ये आम्ही त्या जुन्याच ग्रंथांचं संशोधन करत पुढे येतोय. काही कादंबरीकार निश्चित आहेत. बाबासाहेब बिडकरांनी पण कादंबऱ्या लिहिल्या. औसाकी आत्मकथा असेल, बरेचसे पात्र त्यांनी घेतले आणि त्यांच्या माध्यमातून कादंबरी विश्व विकसित केलेलं आहे. पण या कादंबरी विश्वात आणखी एक नव्याने भर टाकणारा एक नवा साहित्यिक मला एवढ्यात कळला, जो अभिमानाने सांगतो, गर्वाने म्हणतो मी माणभाव आहे. त्यांनी गझल स्वरूपामध्ये तत्वज्ञान मांडलं. गझल हा प्रकार खरं तर त्या उमर खय्याम आणि त्या सगळ्या गोष्टींकडे तो देणार आहे. गालिबच्या गझल आम्हाला माहिती आहे, शायरी माहिती आहे, पण मोहन बाबुळगावकर आमचं तत्वज्ञान त्या गझलेमधून मांडायला लागतो. असे नवीन दमाचे साहित्यिक आपल्या समोर येतात. आता कादंबरीच्या एकंदर अंतरंगामध्ये जात असताना त्यांनी महावाक्याचे जसे प्रकार, म्हणजे महावाक्याची जशी उकल केली तशी टीकेचे प्रकार काय आहेत आम्हाला सांगितले. मग त्याच्यामध्ये समाहारी टीका आहे, पदानुक्रमी टीका आहे, उपसंहारी आहे, किंवा महावाक्याचा अर्थ जो आहे तो जीव प्रपंच व्यतिरिक्त सच्चिदानंद स्वरूप परमेश्वर एक आत, तो सर्व शक्तियुक्त असं ते सूत्र आहे. आणि पुढची 8 सूत्र हा त्याचा विस्तार आहे. काही सूत्रे अर्थ सांगतात तर काही अर्थांतर. अर्थ म्हणजे भाष्य व अर्थांतर म्हणजे महाभाष्य. किती सोप्या शब्दात सांगितलं. खरं म्हणजे मी त्याच्या आधी 1-2 महावाक्यांना जाण्याचा योग आला माझ्या आयुष्यात आणि मी तिथे गेल्यानंतर अर्धा वेळ झोपेतच होतो. इथे मात्र हे झोपू देत नाही, खळबळून जागा करतात, कारण सोपं सांगतात ना. कठीण विषय सोपा करून सांगणं, मी मगाशी म्हटलं तसं फार कठीण आहे, पण बाबा ते सहज करतात. महावाक्य स्वयंभू आहे, त्याला अर्थासाठी बाह्योपचाराची गरज नाही, ते स्वतःच अर्थपूर्ण आहे. आणि मग ते रेल्वेचं उदाहरण मी जे म्हटलं तसं त्यांनी दिलेलं आहे. आपण इथे चिंतनीच्या कार्यक्रमाला आलो
आणि पुष्कळदा आपल्या डोक्यात असतं की चिंतनी म्हणजे काय. तर या चिंतनीचा पण अर्थ त्यांनी इथे व्यक्त केलेला आहे. चिंतन वैयक्तिक असतं आणि चिंतन सामूहिक असतं. गेल्या 29 वर्षापासून ही चिंतने सामूहिक स्वरूपामध्ये करत असतात आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या, सर्व जाती धर्माच्या, सर्व वेगवेगळ्या आचार विचार प्रणालीच्या पंथाच्या लोकांना बाबांनी एका व्यासपीठावर आणलं. खरं तर आपलं हे स्थळ बदललं आणि आज मला ते चित्र दिसत नाही, पण गेल्या वर्षी जालन्याला मी जे चित्र पाहिले ना, अजूनही ते चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. वेगवेगळ्या पंथाचे लोक समुदायाने गटाने आपल्या व्यासपीठाकडे येतात, इथे नाचतात, फुगड्या खेळतात, त्या गाण्यांमध्ये रंगून जातात. त्यांना महानुभावत्व वेगळं वाटत नाही. आणि जेव्हा समाजाला हा पंथ आपला असा वाटेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण समाजाभिमुख होऊ. आमची फार मोठी खंत असते. मगाशीच मी बोलत होतो की यावर्षीच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये महानुभाव पंथाच्या साहित्याचा किंवा महानुभाव पंथाचा उल्लेख सुद्धा झाला नाही. मागच्या वर्षी दिल्लीला साहित्य संमेलन झालं, तिथे सुद्धा आमच्या साहित्याचा उल्लेख झाला नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, आमच्या साहित्याचा उल्लेख झाला नाही. आम्ही कमी पडतोय. आम्ही सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे आणि म्हणून सामावून घेण्याची त्यांची भूमिका ही सर्वव्यापी ठरते. तिथे मग तो माझ्या पंथाचा आहे की नाही, माझ्या व्यासपीठाचा कामाचा आहे की नाही हे बघितलं जात नाही, त्यातला माणूस बघितला जातो. मला वाटतं दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही फार चांगलं चिंतन ऐकलं असेल बंडगर महाराजांचं. किती खोलात जाऊन बोलतात. उद्याला सुद्धा जलाल महाराज इथे येणार आहेत. वारकरी माणूस. बाबांनी त्यांना जालन्याच्या व्यासपीठावर, आपल्या व्यासपीठावर आणलं आणि आपल्या स्वामींबद्दल, आपल्या लीळा चरित्राबद्दल इतकं भरभरून बोलताना मी त्यांना ऐकलंय. त्याही पुढे जाऊन कार्यक्रम संपल्यानंतर बाबांनी आपलं लीळा चरित्र त्यांच्या हातामध्ये दिलं. हा आमचा ग्रंथ. काय म्हणावं, जातीने धर्माने मुसलमान माणूस, श्रद्धेने वारकरी माणूस, तो म्हणाला हा ग्रंथ माझ्या हातात देऊ नका, माझ्या डोक्यावर ठेवा, हातात घेण्याची ही वस्तू नाहीये. त्याचा साक्षीदार मी आहे. भारावून गेलो. जगामध्ये आजपर्यंत फक्त एक उदाहरण होतं गयटेचं, ज्याने कालिदासाचं साहित्य आपल्या डोक्यावर ठेवलं. आणि त्यानंतर हा माणूस जो पंथाचा नाही, त्याला पंथाकडे आकृष्ट कसं करून घ्यायचं, आपल्यात कसं करून घ्यायचं, हे बाबांकडे. चिंतन वैयक्तिक असतं, चिंतन सामूहिक असते. चिंतन म्हणजे ग्रहण केलेल्या विचारांचं रवंथ करणं. हा रवंथ महत्वाचं आहे. गाय आधी सगळं भरसा खाऊन घेते सगळं पोटामध्ये, नंतर निवांत बसून थोडस बाहेर काढते, रवंथ करते, चघळते, त्यानंतर व्याकृत करते. मग तो जो त्याच्यातला असलेला कस आहे, जो रस आहे, तो तिच्या पोटामध्ये जातो आणि त्यातून मग आपल्याला गोरस मिळतो. हे आम्हाला करायचं असतं या चिंतनेमध्ये. चिंतनी म्हणजे सदाचार, सद्विचारांचं आवर्तन, चिंतामुक्त होण्याचा मार्ग म्हणजे चिंतनी. आणि ही चिंतनी दरवर्षी बाबा या ठिकाणी घेत असतात. प्रत्येक वेळेचं ठिकाण वेगळं असतं. त्या महावाक्याचं थोरपण सांगताना आणखी एक गंमत मला सांगायची आहे. तेवढी सांगून मग मी थांबेन. मला माहिती आहे की मला सुद्धा वेळेचं बंधन पाळायचं आहे. महावाक्य हे 2 आयांचं तेजस्वी बाळ आहे. वाक्य प्रत्येकाने कान देऊन ऐकण्यासारखं आहे की महावाक्य हे 2 आयांचं तेजस्वी बाळ आहे. गुणवान, शक्तिमान व धर्मवान असलेलं हे महावाक्य म्हणजे लखलखणारा कोहिनूर हिरा. श्रीकृष्णाला 2 आया होत्या, तसं महावाक्याला ठळक दिसणारी 2 प्रकरणं आहेत. 2 लीळांशी त्यांचं नातं असतं. पहिल्या लीळेनं मशाल विझवून माईंभटांच्या पायातले गवताचे तोडे तोडले व दुसऱ्या लीळेने नागदेवातला नाग काढून टाकला व त्यात फक्त देव शिल्लक ठेवला. किती प्रचंड आहे.
म्हणजे एक वाक्य महावाक्य ऐकल्याबरोबर आमच्या महामठातला अहंकार गेला आणि भट राहिला आणि नागदेवाचार्यातला नाग गेला आणि आचार्य राहिला. पंथाचा पहिला आचार्य झाला. इतकं हे सकत सोपं तत्वज्ञान त्या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि बाबांचा स्वतःचा स्वभाव हाही मला त्या कादंबरीमध्ये कुठेतरी प्रदर्शित होताना दिसतो. त्यांच्यातला जो प्रवाचक आहे तो प्रवाचक निवडताना कसा निवडला जातो तर प्रवाचक निवडताना त्याच्यातला फक्त गुणवत्तेचा विचार इथे केलेला आहे. वय पैसा कुळ महत्त्या बाजूला करून केवळ विद्वत्तेची निवड केली. गुणांची पूजा बांधणारा कदाचित हा पंथातला पहिलाच कार्यक्रम असेल असं या ठिकाणी ते वाक्य आहे. पण बाबा खऱ्या अर्थाने वेचक आहे. माझ्यासारख्या कुठेतरी खाली पडलेल्या एका दगडाला त्यांनी देवपण देण्यासाठी व्यासपीठावर आणलं, कुठेतरी एक स्थान दिलं, पाठीवर शाबासकीचा हात दिला, म्हणून आज माझ्यामध्ये इथे बोलण्याचं सामर्थ्य उपलब्ध झालं. आपण सर्वांनी ही कादंबरी आवर्जून वाचली पाहिजे. हिची आवर्तन झाली पाहिजे, वारंवार वाचलं पाहिजे. कारण आपल्याला जेव्हा बाहेर जातो तेव्हा इतर लोक प्रश्न विचारत असतात, त्याची उत्तरं द्यायचं सामर्थ्य जर मिळवायचं असेल तर ही कादंबरी वारंवार वाचली पाहिजे. एक खंत या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर हे शासकीय व्यासपीठ नाही याची मला जाणीव आहे, तरी सुद्धा बोलतो की इतर प्रकाशनांची पुस्तकं सातत्याने विकली जातात, उपलब्ध असतात. मानव पंथाचं साहित्य मात्र आपल्याच पुरतं मर्यादित असतं. मोठ्या प्रकाशकांनी जर ह्याची जबाबदारी घेतली आणि एक चांगलं व्यासपीठ मानव पंथातल्या लिहित्या साहित्यिकांना मिळालं आणि त्याचं वितरण जर खऱ्या अर्थाने सगळ्या लोकांपर्यंत गेलं तर निश्चितच मानव पंथाचा उल्लेख कुणी टाळणार नाही आणि आपलं तत्वज्ञान जगाला एक निश्चित नवी दिशा देईल. मला त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. खूप बोललो असेल क्षमा करा. जर काही सकस वाटलं असेल तर आपले आशीर्वाद द्या. या ठिकाणी परत एकदा तुम्हा सर्वांना दंडवत प्रणाम करून, बाबांना दंडवत प्रणाम करून, व्यासपीठाला दंडवत प्रणाम करून शब्दांना विराम देतो. दंडवत हो. त्या मी सुद्धा झांजरून गेलो होतो. मला कळत नव्हतं की हे पुस्तक लिहिलंच कसं बाबाने. एक अबोध मुलगा ज्याने कान फुंकले नाहीत म्हणजे गुरु केला नाही त्याला त्यातला नायक बनवलं आणि त्याने कादंबरी लिहिली. तेव्हा सुरुवातीला मी जरा घाबरून गेलो होतो, परंतु जेव्हा मी वाचायला सुरुवात केली तेव्हा जेवण खाऊन सगळं सोडून दिलं आणि कादंबरी पूर्ण वाचली. इतकं मन वेधून घेणारी ही कादंबरी आहे. डॉक्टर साहेबांनी फार अभ्यास करून असा त्याचा अभ्यास केला आणि खूप छान पद्धतीने त्याने आपल्या विषयाची मांडणी केली. त्याने विषयाला पूर्ण जागृतीपूर्वक असं सगळं संकल्पना केलं, विश्लेषण केलं. खूप छान वाटलं मला. प्राध्यापक लोक जेव्हा बोलतात तेव्हा काय बोलायचं ते ज्ञान ठरवते, काय बोलायचं ते ज्ञान ठरवते, कसं बोलायचं ते कौशल्य ठरवते आणि किती बोलायचं हे संस्कार ठरवते. त्याचं प्रत्यंतर बाबांच्या दादांच्या बोलण्यावर मिळालं. फक्त मला एकच आणखी असं वाटतंय, त्याने झांजरचं विश्लेषण केलं, समालोचन केलं. असं ओथंब्याचंही केलं असतं तर मला अधिक आवडलं असतं. त्याच्यापूर्वी जर आमची भेट झाली असती तर मी त्याला तसं सुचवलं असतं, पण आम्ही एवढं ते जरा बिझी असतात, खूप कार्यक्रम असतात त्या पाठीमागे, त्यामुळे आमच्याशी चर्चा झाली नाही. ठीक आहे, तरी खूप छान न्याय दिला. आणि आता आपण ऐकूया